तुम्ही आयुष्यात पुढे जात असताना सर्वात जास्त त्रास कधीकधी बाहेरचे लोक देत नाहीत, तर आपलीच माणसं देतात. तुम्ही नवीन घर घेतलं तर प्रश्न सुरू, तुम्हाला चांगली नोकरी लागली तर टोमणे सुरू, तुमच्या मुलांनी चांगलं केलं तर तुलना सुरू, आणि तुम्ही शांतपणे आयुष्यात पुढे जात असाल तर काही लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो, याचं एवढं चांगलं कसं काय चाललंय. पण लक्षात ठेवा, तुमच्या प्रगतीमुळे कोणाला जळजळ होत असेल तर त्यासाठी तुमची प्रगती थांबवण्याची गरज नाही. फक्त एक गोष्ट शिकायची आहे, अशा लोकांसमोर नेमकं वागायचं कसं. आजचे हे 10 नियम शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा नियम तुम्हाला लोकांच्या बोलण्यापेक्षा तुमच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करायला शिकवेल. नियम क्रमांक 1. तुमच्या आयुष्याचं प्रत्येक पान उघडू नका. आपण जवळचे आहेत म्हणून अनेकदा सगळं सांगून टाकतो. कुठे नोकरी मिळणार आहे, किती पगार मिळणार आहे, काय खरेदी करणार आहोत, कुठे गुंतवणूक करणार आहोत, पुढे काय प्लॅन आहे. पण लक्षात ठेवा, जवळीक आणि विश्वास या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक जवळचा माणूस तुमच्या प्रत्येक गोष्टीचा विश्वासू असेलच असं नाही. म्हणून आयुष्यात एक सवय लावा, महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती द्या. काम सुरू करण्यापूर्वी घोषणा करू नका. तुमची स्वप्न सगळ्यांना सांगण्यापेक्षा ती पूर्ण करण्यात वेळ घाला. नियम क्रमांक 2. टोमण्याला स्पष्टीकरण देऊ नका. कोणी म्हणेल, अरे तुझं तर नशीबच जोरावर आहे. कोणी म्हणेल, तुला कुठून एवढे पैसे मिळाले. कोणी म्हणेल, बघू किती दिवस टिकतंय. आणि आपण लगेच स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करतो. नाही, मी खूप मेहनत केली. असं नाहीये, माझ्याकडे खरंच एवढे पैसे नाहीत. थांबा, प्रत्येक टोमण्याला उत्तर देण्याची गरज नाही. कधी कधी हसा आणि विषय बदला, कारण ज्याला तुमची किंमत समजून घ्यायची नाही त्याला तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिलं तरी तो समजून घेणार नाही. नियम क्रमांक 3. तुमच्या यशाचा दिखावा करू नका. तुमचं चांगलं झालं असेल तर त्यांचा आनंद घ्या, पण प्रत्येकाला दाखवण्याची गरज नाही. कारण यश जितकं मोठं तितकी शांतता महत्त्वाची होते. नवीन वस्तू घेतली, छान. नोकरी मिळाली, अभिनंदन. पगार वाढला, खूप छान. पण प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर भावकीत किंवा नातेवाईकात सांगायची गरज नाही. शांतपणे जगलेलं यश जास्त काळ टिकतं. नियम क्रमांक 4. तुमची तुलना कोणाशीही करू नका. भावकीत तुलना हा सगळ्यात मोठा विषारी खेळ असतो. त्याचा मुलगा एवढा पुढे गेला, त्याचं घर बघ किती छान आहे, तिला एवढा पगार आहे, त्यांनी एवढी प्रॉपर्टी घेतली. ही तुलना तुम्हाला 2च गोष्टी देईल, अहंकार किंवा न्यूनगंड. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून स्वतःला कमी समजू नका आणि स्वतः पुढे गेल्यावर दुसऱ्याला कमी समजू नका. तुमची खरी स्पर्धा कालच्या तुमच्याशी आहे. नियम क्रमांक 5. तुमच्याबद्दल बोलणाऱ्याच्या मागे लागू नका. तुमच्याबद्दल कोणी काय बोललं हे प्रत्येक वेळी तपासायला बसलात तर तुम्ही आयुष्य कधी जगणार. कोणी म्हणालं, तिच्याबद्दल असं बोलले, त्याने तुझ्याबद्दल असं सांगितलं, तुझी चर्चा चालली होती, तर प्रत्येक वेळी चौकशी करू नका. लोकांचं बोलणं बंद करणं तुमच्या हातात नाही, पण ते तुमच्या मनात किती वेळ राहणार हे तुमच्या हातात आहे. तुमच्या आयुष्यात काम जास्त ठेवा, लोकांच्या चर्चेला जागा कमी द्या. नियम क्रमांक 6. आदर ठेवा, पण मर्यादाही ठेवा. हा नियम खूपच महत्त्वाचा आहे. जळणारा माणूस आहे म्हणून त्याच्याशी भांडायचं नाही, पण त्याला तुमच्या आयुष्यात अनावश्यक प्रवेशही द्यायचा नाही. नमस्कार करा, आदराने बोला, गरज असेल तेव्हा मदत करा, पण तुमची वैयक्तिक माहिती, तुमचे निर्णय आणि तुमच्या घरातील प्रत्येक गोष्ट त्याच्यासमोर उघड करू नका. नातं ठेवा, पण सीमा ठेवा. नियम क्रमांक 7. त्याच्या मान्यतेची भूक सोडा. काही लोक तुमचं कितीही चांगलं झालं तरी तुमचं कौतुक करणार नाहीत. तुम्ही 100 चांगल्या गोष्टी केल्यानंतर ते एक चूक शोधतील आणि तुम्ही त्या एका चुकीचं स्पष्टीकरण देत बसाल, कारण तुम्हाला त्याची मान्यता हवी आहे. आजपासून ती गरज सोडा. ज्यांना तुमचं चांगलं दिसत नाही त्यांच्या डोळ्यात स्वतःचं चांगुलपण सिद्ध करण्याची गरज नाही. नियम क्रमांक 8. तुमच्या कृतीला आवाज बनू द्या. कोणी म्हणत असेल, हा काहीच करू शकत नाही, तर उत्तर देऊ नका, काम करा. कोणी म्हणत असेल, हिचं काहीच होणार नाही, तर उत्तर देऊ नका, काम करा. कोणी म्हणत असेल, बघू किती पुढे जाते,
तर त्याला सांगू नका की तुम्ही कुठे जाणार आहात. फक्त जा. कारण शब्दांनी जिंकलेली चर्चा 2 दिवस टिकते, पण कामाने मिळवलेले यश वर्षानुवर्षे बोलतं. नियम क्रमांक 9. त्याच्या पातळीवर उतरू नका. हा सगळ्यात कठीण नियम आहे. समोरचा तुमच्याबद्दल वाईट बोलतो म्हणून तुम्हीही त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली. तो तुमची बदनामी करतो म्हणून तुम्ही त्याची बदनामी केली. तो तुमच्यावर जळतो म्हणून तुम्हीही त्याच्यावर जळायला लागलात. तर फरक काय राहिला? तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. प्रत्येक युद्ध जिंकण्याआधी तलवार उचलावी लागत नाही. काही युद्ध फक्त तिथून शांतपणे निघून गेल्याने जिंकली जातात. नियम क्रमांक 10. इतकं स्वतःवर काम करा की लोकांचं बोलणं छोटं वाटायला लागेल. हा शेवटचा व सर्वात मोठा नियम. तुमचं लक्ष लोक काय म्हणतात यावर असेल तर तुमचं आयुष्य त्यांच्या हातात आहे. जर तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर असेल, तुमच्या कुटुंबावर असेल, तुमच्या कामावर असेल, तुमच्या आरोग्यावर असेल, तुमच्या प्रगतीवर असेल, तर हळूहळू एक दिवस असा येईल की लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही कुठे पोहोचत आहात हे तुम्हाला महत्त्वाचं वाटेल आणि त्या दिवशी तुमची खरी जिंकलेली अवस्था असेल. म्हणून लक्षात ठेवा, भावकीत कोणीतरी तुमच्यावर जळत असेल तर त्याच्याशी युद्ध करू नका. त्याला धडा शिकवण्याच्या नादात स्वतःची शांतता गमावू नका. फक्त शांत राहा, कमी बोला, तुमचे प्लॅन सगळ्यांना सांगू नका. तुमच्या कामावर लक्ष द्या आणि स्वतःला एवढं मजबूत बनवा की लोकांच्या मतांनी तुमचा मूड नाही तर तुमच्या ध्येयांनी तुमचा दिवस ठरला पाहिजे. कारण शेवटी तुमच्या आयुष्याचा निकाल भावकी देणार नाही, तुमच्या आयुष्याचा निकाल तुमची मेहनत देणार आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यांना तुमचं उंच जाणं सहन होत नाही त्यांच्यासाठी खाली येऊ नका. स्वतःची उंची कमी करण्यापेक्षा स्वतःची उंची वाढवत राहा. जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच दमदार विचारांसाठी यश मंत्र मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, शांतता. धन्यवाद.